महाराष्ट्राच्या राजकारणाचा नुसता चुथडा झालाय। राजकीय नैतिकता धुळीला मिळालीये। नेते मंडळी कोडगे बनत चाललेत। याला सर्वच पक्षाचे नेते जबाबदार आहेत। सुडाचं राजकारण सतत केलं जातंय। सत्तेसाठी जसा अनैतिक मार्गाचा अवलंब केला जातोय तसा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाही गांभीर्यानं घेतलं जात नाही। त्यांनी दिलेल्या रास्त वेळेत निर्णय न घेता कायद्यातल्या पळवाटा शोधत तपासाचा बागलबुवा उभा करत दिरंगाई केली जातीये, चालढकल केली जातीये असं दिसून आल्यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत झापत म्हणावं लागलं की हा पोरखेळ लावलाय का। यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची पूर्णतः शोभा झालीये आणि या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळालीये हे नक्की। मग कोणी किती सुसंस्कृतपणाचा आणि घटनेनुसार वागण्याचा दावा करो। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षात विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यात दिरंगाई करत असल्याचं नोंदवत त्यांनी येत्या 2 महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलंय। विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे। पोरखेळ लावलाय का असं म्हणत चंद्रचूड यांनी अत्यंत कडक शब्दात राहुल नार्वेकर यांना सुनावले। अपात्रता सुनावणीसाठी नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढलेत। कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल असं सरन्यायाधीशांनी सुनावलं। आम्ही हे जाणतो की विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचा भाग आहे, त्यामुळेच आम्ही कुठलीही टाइम फ्रेम देत नाही, पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावंच लागेल असंही सरन्यायाधीशांनी म्हटलंय। जर निश्चित वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून आलं नाही तर मात्र आम्हाला आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या मर्यादेत अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागेल। अध्यक्षांचं वेळापत्रक आम्हाला अजिबात मान्य नाही, पण वेळ काढूपणाचं धोरण अध्यक्ष राबवत असल्याचं दिसतंय असं म्हणत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत ताशेरे ओढलेत। नार्वेकरांना स्पष्ट शब्दात आदेश दिले की मंगळवारी 17 ऑक्टोबरला नवं वेळापत्रक सादर करावं। जर निश्चित वेळापत्रक अध्यक्षांकडून आलं नाही तर मात्र नाईलाजास्तव न्यायालयाला 2 महिन्यांची कालमर्यादा द्यावी लागेल, जे अध्यक्षांना बंधनकारक असेल। सुप्रीम कोर्टाने 11 मे 2023 रोजी याचा निकाल दिलेला आणि अपात्रतेचा निर्णय घेण्याचं अध्यक्षांकडे सोपवलं होतं। याला तब्बल 5 महिने उलटलेत। सुप्रीम कोर्टानं स्पष्ट आदेश आणि रिझनेबल टाइम रास्त वेळ दिला होता। 6 महिने झालेत, चालढकल सुरू होती। 14 जुलैलाही या संदर्भात विधानसभा अध्यक्षांना विचारण्यात आलं होतं। पुढे 23 सप्टेंबरला अध्यक्षांना न्यायालयानं निर्देशही दिले, तरी देखील त्यांच्याकडून केवळ कारणं दिली गेली। न्यायालय आश्चर्यचकित आणि नाराज झाल्याचं दिसलं। सरन्यायाधीशांनी जे एक वाक्य उच्चारलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं की विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं गांभीर्याने घेत नाहीत। यात दडलेला अर्थ काय आहे हे सर्वांच्या लक्षात आलंय। तुम्ही जर सर्वच गोष्टी मस्तीत, मस्करीत आणि राजकीय सत्तेच्या मगरुरीत घेणार असाल तर ते न्यायालयात चालत नाही। सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रते संदर्भात जो निकाल दिला त्यात राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या 3 महत्त्वाच्या घटनात्मक संस्थांनी आपल्या कर्तृत्वात कसूर केल्याचं नागडं सत्य स्पष्ट केलं होतं। या 3ही संस्थांवरच्या व्यक्तींचं वर्तन राजकारण निरपेक्ष असायला हवं असे संकेत आहेत, पण या संस्थांवरच्या व्यक्ती या लोकप्रतिनिधींप्रमाणेच मनुष्य स्वभावानुसार चांगल्या वाईट असू शकतात हे नमूद केलं। गेल्या काही वर्षापासून सत्ताधारी पक्ष राज्यपाल पदावर आपल्या पक्षातल्या रिटायर्ड व्यक्तींना बसवून त्यांच्याच माध्यमातून सत्तेचं राजकारण करण्याची प्रथा अलीकडं रूढ केली आहे। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अशाच पैकी एक होते। आपण केलेल्या बेकायदेशीर कृत्याचं वस्त्रहरण सुप्रीम कोर्टात होणार आहे याची जाणीव झाल्यानं त्यांनी निकालापूर्वी राजीनामा देऊन हरियाणा गाठलं। सुप्रीम कोर्टाच्या बेंचनं सत्ता संघर्षाचा निकाल देताना त्या साऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर शिक्कामोर्तब केलं। इथं नसलेल्या अधिकारांचा वापर राज्यपालांनी केलाय असं कोर्टानं नोंदवलं होतं,
पक्षीय फुटीची शहानिशा करण्यासाठी विधानसभा हे व्यासपीठ असू शकत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं या महामहिमांचं वाभाडे काढले। त्या संदर्भातील सर्व निर्णय हे अर्थातच महामहिमांनी स्वतःच्या बुद्धीने घेतले असं मानणं हे दूध खुळेपणाचं आहे। कारण राज्यपालांच्या या नियुक्त्या गृह मंत्रालयाकडून होत असतात। प्रामुख्यानं महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचे हे सर्व महामहिम राज्यपाल हे गृह मंत्रालयाच्या तालावर नाचतात हेही या निर्णयातून सूचित झालं। राजकीय मैदानात उतरण्याचा अधिकार राज्यपालांना नाही असं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं तेव्हा त्याचा अर्थ या महामहिमांनी तसा उद्योग केलाय हाच असतो। सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक केलेल्या चुकांवरही तितक्याच कठोरपणे भाष्य केलंय। विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्व पक्ष पारंगत आहेत। त्यांची त्रिदंडी यात्रा झाली आहे। राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रवास करून ते सध्या भाजपत आहेत। त्यांच्या चातुर्यामुळे भाजपनं सत्तेच्या या समरप्रसंगी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सोपवली। नार्वेकरांनी भाजपच्या अपेक्षांना कुठेही तडा जाऊ न देण्याची काळजी घेतली आहे। कायद्यातल्या या सत्याकडे पूर्ण डोळेझाक करीत विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदाराला प्रतोतपदी मान्यता दिली। पण हा निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। इतकंच नाही तर यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्यांनी रास्त वेळेत घ्यावा असंही सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना बजावलं। त्यांनी मारलेली यातली पाचर अशी की हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाच्या प्रतोदनुसार म्हणजेच सुनील प्रभूंच्या व्हीपनंच घ्यावा लागेल। कारण शिंदे गटाच्या प्रतोदाची नियुक्तीच सुप्रीम कोर्टानं बेकायदा ठरवली। अध्यक्षांच्या यापुढच्या वाटचालीवर सुप्रीम कोर्टाचं लक्ष असल्यानं आपल्या आकांना हवा तसा निर्णय घेणं त्यांना वाटतं तितकं सोपं नाही। टीव्हीवरच्या वाहिनीशी बोलताना नार्वेकरांनी जे काही तारे तोडले त्यावरून त्यांचा निर्णय काय असेल हे स्पष्ट झालं होतं। त्यांच्या मते सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे। या आमदारांच्या अपात्रतेच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी लागेल। यातील वादी आणि प्रतिवादी यांच्या साक्षी काढाव्या लागतील। संबंधित कागदपत्रे तपासावी लागतील। हा दिशादर्शक निकाल असल्यानं काळजीपूर्वक निकाल द्यावा लागेल। त्यात घाई करता कामा नये। कोर्टानं सोपवलेल्या कामासाठी किती कालावधी लागणार हे आत्ताच काही सांगता येत नसल्यानं आपण याचा निकाल कधीपर्यंत देऊ हे आजच सांगता येत नाही। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ही आदेश देताना आपल्याला कालावधीची चौकट आखून दिलेली नाही। विधिमंडळात एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करताना नेहमीची पद्धत नाकारून प्रत्येक सदस्याला ज्याप्रमाणे शाळेत मुलांची हजेरी घेतली जाते त्यानुसार आमदारांची संख्या मोजली गेली होती। त्यांच्या मतदानाचं थेट प्रक्षेपण सर्व वाहिन्यांवर प्रसारित झालेलं होतं। शिवाय त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे। त्यावरून अपात्रतेचा निकाल देणं सहज शक्य आहे। असं असताना वादी, प्रतिवादी आणि इतरांच्या साक्षी काढण्याचं कारण काय? पण त्यांच्या मतांनुसार हा अपात्रतेबाबतचा निर्णय कदाचित शिंदे गटाच्या बाजूनं द्यायचा असावा असं त्यांच्या एकूण बोलण्यावरून वाटतं। त्यात वेळ काढूपणा दिसला। त्यामुळे पुन्हा ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले। सत्ता संघर्षाचं हे प्रकरण लवकरच संपवायचं नाही। कदाचित तोवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपतील असा नार्वेकरांचा होरा असावा। म्हणूनच ते चालढकल करत आहेत। सयाजीराव सिलम हे महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष होते। 1960 ते 1962 अशी त्यांची कारकीर्द होती। शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, प्राणलाल व्होरा, शरद दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, अरुण गुजराथी, बाबासाहेब कुपेकर असे अनेक अध्यक्ष महाराष्ट्राने पाहिले। पण राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षपातीपणे वागण्याचे जेवढे आरोप झाले तेवढे आजपर्यंत कोणावरही झाल्याचं आठवत नाही। राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना विरोधी पक्षांना न्याय दिला नाही। त्यांना सभागृहात नीट बोलू दिले जात नाही। आमदार अपात्रतेच्या निर्णयासंबंधी दिरंगाई करून एक प्रकारे भाजपलाच मदत केली आहे। मुळात त्यांनी हे करावं म्हणूनच या पदावर त्यांची निवड झाली आहे। मात्र यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची पूर्णतः शोभा झाली आहे आणि या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे हे नक्की। मग कोणी कितीही संस्कृतपणाचा आणि घटनेनुसार वागण्याचा दावा करू।